आज आम्ही लसानिया करणार आहे आणि त्याच्यासाठी हे त्याचे शीट येतात ते आणलेले आहेत विकत आणि ते माझी सून आज करणार आहे. हे बघा, रेडी लसानिया शीट्स. आणि त्याच्यासाठी हे सगळे व्हेजिटेबल काढलेले आहेत. इथे ऑस्ट्रेलियामध्ये सिमला मिरची बघा केवढी मोठी असते. मोठी सिमला मिरची आहे, मटार आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, मशरूम आहे आणि कांदा, अशा सगळ्या व्हेजिटेबल घेतलेल्या आहेत. लसानियासाठी ऑलिव्ह ऑइल टाकले भांड्यामध्ये आणि आता कांदा टाकतोय. कुठल्याही भाज्या टाकू शकता तुम्ही. आम्ही घेतला आहे कांदा, सिमला मिरची, गाजर, मशरूम, मटार आणि टोमॅटो. श्वेता करते, माझी सून एक्सपर्ट आहे ती लसानिया करण्यात. आता ह्या सौते करून घ्यायच्या ना. इथे सगळ्या भाज्या होत आहेत तिथपर्यंत आपण सॉस बनवून घेतोय. त्याच्यासाठी आपण हे बटर घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मैदा टाकणार आहोत. मेल्ट झाल्यावर मेल्ट झाल्यावर मैदा टाकणार आहोत. आणि ह्या सॉसचं नाव काय आहे? बेचामेल सॉस. बेचामेल सॉस. तर हा सॉस आपण आता बनवून घ्यायचा आहे. सो चीज, दूध, क्रीम, गार्लिक, फ्राईड गार्लिक एवढं ह्या सॉससाठी लागतं. आणि ओरेगॅनो किंवा इटालियन हर्ब्स आणि थोडे चिली फ्लेक्स. ओके, हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे सॉस करण्यासाठी. ह्या जे बटर घातले त्या बटरमध्ये मैदा टाकतोय आपण आणि मैदा टाकून थोडं 2 मिनटं परतून कुक करायचं. 2 मिनटं त्याला बटरमध्ये परतून घेणार आहोत आणि नंतर त्यात दूध टाकणार आहोत ना आपण. आणि खूपच घट्ट वाटलं तर मग पाणी पण एंडमध्ये टाकू शकतो. खूप घट्ट वाटला तर आपण पाणीसुद्धा टाकू शकतो. तर बघा, आता ह्या मैदा थोडासा परतून घेतला 2 मिनटं आणि त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. आता हे बॉईल होऊन द्यायचं आहे. ऑरेगॅनो टाकलं आहे. त्याच्यानंतर हे क्रीम ह्याचंच आहे ना आपलं नॉर्मल जे आपण आणतो नेहमी ते. आता क्रीम टाकतो आहे आपण त्याच्यामध्ये, त्यामुळे ते थोडं थिक होईल सॉस. आणि चिली फ्लेक्स नंतर टाकायचे आहेत ना. हळूहळू बॉईल झालं की चिली फ्लेक्स आणि हे टाकायचं आहे, गार्लिक टाकायचं आहे, फ्राईड गार्लिक. चीज घालायचं आहे म्हणजे त्याला क्रीमीनेसपणा येईल आणि असं थोडंसं शाईन पण येते ना त्या सॉसला अशी. हे खूप होऊ द्यायचं. फ्राईड गार्लिक. आता ती श्वेता एक्सपर्ट झाली आहे त्यामुळे ती फटाफटा सगळं घालते. चिली फ्लेक्स. आता ते बॉईल होऊन द्यायचं ना. बघा, सॉस तयार झाला आहे. एवढा थिक करायचा हा सॉस. आणि नंतर जर तुम्हाला वाटलं की खूप थिक झाला आहे तर थोडंसं पाणी किंवा दूध टाकू शकता. आता ही रेडीमेड टोमॅटो पेस्ट आहे ती टाकणार आहोत आम्ही. ह्यानी टेस्ट चांगली लागते. रंग पण येतो. आणि रंग पण येतो. तर असं काही नाही, नसेल टोमॅटो पेस्ट तर टोमॅटोज पण टाकू शकतो. टोमॅटो बारीक चिरून तुम्ही टाकू शकता. इंडियन टच द्यायला थोडासा ह्याची काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकली आहे त्यामुळे रंग छान येतो. आणि धणे जिऱ्याची पावडर पण टाकली. आता सगळ्या मसाल्यामध्ये लॅम्ब टाकलेला आहे, खिमा. तो शिजेल आता ह्याच्यात पटकन. आणि हे थोडं वेज करायला मसाला वेगळा काढायला.
थोडा घट्ट झाला होता म्हणून त्याच्यात परत दूध घालून थोडासा पातळ करून घेतलेला आहे. आणि ही सगळी आता ट्रेला ऑलिव्ह ऑइल लावलेलं आहे. ह्या ट्रेमध्ये घालून सगळं आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. आधी हे लेयर लावायचे आहेत सगळे. हे असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. हे सगळं असं लेअर लावून घेतलेलं आहे खाली. आणि त्याच्यावर आता काय टाकायचं? शीट्स टाकू. आता हे लजानियाचे सीड्स टाकायचे त्याच्यावर. आता हा व्हाईट सॉस आपण करून घेतला आहे तो घालायचा आहे आता ह्याच्यावर. पूर्ण कवर्ड पाहिजे. हां, म्हणजे ते शीज पूर्ण कवर होतील असा सॉस घालायचा आहे. आणि खाली पण जो मसाला घातला आहे तो व्यवस्थित घालायचा आहे. आता हा ओव्हन आपण प्री हीट करायला ठेवला आहे. किती डिग्री? 200 डिग्रीला. किती वेळ ठेवायचा? 5 म्हणजे जोपर्यंत हे सगळं होईल तिथपर्यंत आपण त्याला प्री हीट करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर चीज टाकायचं आहे. पण चीज हे आपल्या इकडे इंडियामध्ये खूप छान मिळत नाही. कोणतं हे चीज आहे का असं काही नाही, नाव नाही. शेडर चीज आहे. शेडर चीज आहे. तर चीज चांगलं पाहिजे तर त्याला खूप छान चव येते, म्हणजे टेस्ट येते. थोडी हेवी डिश आहे पण कधीतरी खायला खूप छान आहे. लेयर्स लावत जायचे. आता हे परत मसाला टाकायचा आहे त्याच्यावर. जसं आपण खाली टाकला असे लेयर्स लावायचे आहेत सगळे. परत पूर्ण एक लेयर लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर परत लजानियाचे सीड्स टाकतोय आपण. आणि त्याच्यावर परत व्हाईट सॉस. असे लेयर्स लावत जायचं. परत व्हाईट सॉसचा लेयर, त्याच्यावर चीज, असे हे 3 लेयर लावलेले आहेत. आता वरूनसुद्धा खूप चीज असं घातलेलं आहे त्याच्या. ते सगळं मेल्ट होईल आणि मग खूप छान लागतो तो. हे काय ऑरेगानो इटालियन हर्ब टाकले वरतून जरा चांगली टेस्ट येण्यासाठी. आता ओव्हन प्रीहीट केलेला होता तो झालेला आहे. आता हे आपण 20 मिनटं ना गं? हां, 30 मिनिटं ठेवायचं. 30 मिनटं ठेवायचं आहे किंवा 30 मिनटांनी चेक करायचं आहे. फॉईल लावायची होती. हो, मग काढूया का? बघा सावकाश. कमी आहे ना. सावकाश सावकाश. आता हे फॉईल लावायला विसरलो आम्ही, त्यामुळे चालू आहे हे. मला वरतून फॉईल गुंडाळायची. हे गरम असेल ना. अनुप इथे नेले. अनुप ठेव. आणि आता ओव्हनमध्ये हे ठेवायचं 30 मिनिटासाठी. मला माहीत नाही, बघायला लागेल मी. आता अलेक्साला 30 मिनिट्सचा टायमर लावलेला आहे. 30 मिनिट्स झाले की अलेक्सा काय देते? हॉर्न देते. काय देते सांगते? अलार्म देते. वाव, मस्त मस्त मस्त. फोटो व्हिडिओ टाक. घे. हे बघा, हे असं सगळं यम्मी यम्मी लजानिया तयार आहे.
आता आम्ही गरम गरम खातो.